गुड मॉर्निंग. आपल्यासाठी घेऊन आले मस्त गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. एकदा काय झालं, एक उंदीर, मांजर आणि माकड यांनी खीर बनवायचं ठरवलं. उंदराने आणली साखर, मांजरीने आणलं दूध आणि माकडाने आणला रवा. त्यांनी छान खीर बनवली. पण आता एवढी गरम खीर कशी खायची? मग मांजर म्हणली, तुम्ही दोघं काय करा, नदीवर जाऊन आंघोळ करून या. मी मात्र इथेच खिरीची राखण करते. हे दोघं बरं म्हटले. हे दोघं आंघोळीला गेले. तोपर्यंत मांजर खिरीपाशी बसली. काय खिरीचा घमघमाट सुटला होता. मांजराला काही म्हणजे राहवलं नाही. तिने पटकन म्हटली, बघू तरी कशी झाली. चमचा त्या खिरीत घातला आणि असं टेस्ट बघितली. वाव, मस्त. आणि असं करत 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 म्हणे मम्मी सगळी खीर संपवून टाकली. पातेल्यात अरे, सगळी खीर संपली. आणि असं करून मांजर मस्तपैकी झोपी गेली. इकडं मात्र उंदीर आणि माकड आंघोळून आलं. म्हणे मग उठ, आपल्याला खीर खायची. आणि मग त्याने माकडाने खिरीवरचं झाकण काढलं. बघत होतं काय, खीर नाहीच त्याच्यात. अगं म्हणे, मग खीर कुठे गेली यातली? मला काय माहिती, मी तर मस्तपैकी झोपले होते. मग या दोघांच्या लक्षात आलं. चल म्हणे, मग तिघं जण मिळून नदीवर गेले. मग माकडाने एक घागर आणली, ती घातली पालथी. पहिले घागर माकड उभं राहिलं. बुडबुड घागरे, मी जर खीर खाल्ली असेल तर बुडून जाऊ दे. माकड काही बुडालं नाही. मग आली उंदराची पाळी. उंदीर म्हणाला, बुडबुड घागरी, मी जर खीर खाल्ली असेल तर बुडून जाऊ दे. उंदीरही बुडाला नाही. आता आली मणिमाऊची पाळी. चल मणिमाऊ. नको रे बाबा, मला पाण्याची फार भीती वाटते आणि खरंच मी खीर नाही खाल्ली. असं नाही मणिभाऊ, तुला उभाच राहावं लागेल. मग मणिभाऊ आली आणि घागरीवर उभा राहिली. मणिभाऊ भीतीने थरथर कापू लागली आणि आता घागरीत पाणी शिरायला सुरुवात झाली होती. बघता बघता घागर बुडायला लागली. मणिभाऊ म्हणली, बुडबुड घागरी, मी जर खीर खाल्ली असेल तर बुडून जाऊ दे. आणि खरंच घागर बुडायला लागली. आणि मग मणिभाऊ म्हणली, सॉरी, मीच खीर खाल्ली कारण मला खीर खूप आवडते. पण चुकलं माझं. आता मी बुडून जाईल, मला काढा वरती तुम्ही. आणि मग उंदराला आणि माकडाला तिची दया आली आणि त्यांनी मणिमाऊला वरती काढलं. थँक यू.